रायगडच्या पालकमंत्री पदावरनं शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे। भरत गोगावले यांनाच पालकमंत्री करा अशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिती तटकरे या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या। मंत्रिपद न मिळाल्याने आमदार रवी राणा यांचे कार्यकर्ते नाराज झालेत। राणांच्या अमरावती इथल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली आहे। यावेळी राणा यांनी मीडियाशी बोलणं मात्र टाळलंय। नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर भुजबळ समर्थकांनी निदर्शनं केलेली आहेत। भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज आहेत। यावेळी कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या। छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झालाय। शहरात अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊ असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिलाय। बीड जिल्ह्यातील डिघोळ अंबा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। मस्साजोग इथलं संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीत न्यायालयीन कोठडीत झालेल्या युवकाचा मृत्यू या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ डिघोळ अंबा इथल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे। यावेळी पोलिसांना ग्रामस्थांनी मागण्यांचं निवेदन दिलंय। परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। शहरातील सर्व दुकानं तसंच एसटी सेवा बंद आहे। त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झालेत। दरम्यान खबरदारी म्हणून सर्व शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे। माळशिरसच्या तहसीलदारांना मराठा समाजाकडून निवेदन देण्यात आलं। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी तसंच या घटनेतील प्रमुख सूत्रधाराला देखील अटक करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलंय। यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी पुतळा काढून घेतल्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। पंढरपूर पंचायत समितीसमोर दिव्यांगांच्या समस्यांना घेऊन प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। दिव्यांग नागरिकांकडे पंचायत समिती अधिकारी दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ अंगावर रॉकेल ओतून आंदोलन केलं। अधिकारी 5% निधी सुद्धा खर्च न करता त्याचा अपहार करतात तसंच 3 डिसेंबरला दिव्यांग दिवस साजरा करत नाहीत असा आरोपही त्यांनी केलेला आहे। परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेत। आंबेडकरी संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। परभणी हिंगोलीमध्ये बंद पाळण्यात आला। या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज विविध संघटनांच्या वतीनं लातूर बंदचं आवाहन करण्यात आलं। बंदला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला। आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर उतरून सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला 50 लाखांची मदत करावी अशी मागणी केली आहे। नाशिकमध्ये मार्शल ग्रुपने आंदोलन केलं आहे। परभणीत पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ शेकडो समाज बांधवांनी रास्ता रोको केला। या प्रकरणी कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराच आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। हिंगोलीतल्या वसमत शहरात आज बंद पुकारण्यात आलाय। परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेना आणि आंबेडकरवादी संघटनांनी हा निर्णय घेतलाय। या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। सोलापुरात परभणी घटनेच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी आंदोलन केलं। न्यायालयीन कोठडीत मृत पावलेल्या सूर्यवंशीला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन केलं। बीडमधील माजल गावात सर्व पक्षीय संघटनेनं बंदची हाक दिली आहे। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ माजलगावमध्ये कडकडीत बंद असणार आहे। तर सर्व व्यापारी बांधवांनी या बंदला सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे। सोलापूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत। परभणी घटनेत पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप करत आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। तर या घटनेची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे। महिला शेतकऱ्याला धमकावणाऱ्या सौर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तुळजापूरच्या तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका सोलार कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। सोलार कंपनीच्या बाउन्सरकडनं महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिसांनी अवैध गुटखा पकडलेला आहे। या कारवाईत पोलिसांनी 64,99,000चा मुद्देमाल हस्तगत केला। पोलिसांना अधिनात्यांकडून याबाबतची माहिती मिळाली आहे। त्यानुसार कुरुकुंभ रोडवर त्यांनी संशयित ट्रक ताब्यात घेत पान मसाला गुटख्यासह मुद्देमाल जप्त केला।
पुण्यातल्या शिरूरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात झाला। यामध्ये दुचाकीवरच्या महिलेचा मृत्यू झालाय। महिलेच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यानं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय। नागपूर विधान भवनात राज्य महिला आयोगाकडून महिला मंत्री आणि लोकप्रतिनिधींचा स्वागत सोहळा आयोजित केला होता। यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला आमदारांसोबत संवाद साधला। जळगाव जिल्हा कारागृहामध्ये तृतीयपंथीय कैद्यांसाठी स्वतंत्र बॅरेक तयार करण्यात आली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। कोरेगाव भीमामध्ये 207वा शौर्य दिन साजरा होतोय। परभणी घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे। त्यासाठी भीमा विजय स्तंभ परिसरातील सर्व अधिकारी आणि पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे। येणाऱ्या या अनुयायांची गैरसोय होऊ नये तसंच शौर्य दिन निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी सर्व खबरदारी घेतली जाते। महारेरानं 11,000 गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर अशा काही शहरांचा समावेश आहे। 30 दिवसात अपेक्षित प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। नाताळनिमित्त वसईमध्ये ख्रिसमस कार्निवलची धूम पाहायला मिळते। वसईतील भुई गावात या कार्निवलला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। उंट, घोडा, सांताक्लॉज या कार्निवलचं आकर्षण ठरलेत। जळगावात स्वामीनारायण मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सामूहिक हनुमान चालीसा पठण झालं होतं। 11,000 भाविकांनी सामूहिक हनुमान चालीसा पठणात सहभाग घेतला होता। यामध्ये विद्यार्थी देखील सहभागी झाले होते। कोल्हापुरात ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी बेकायदेशीर उत्खनन करण्यात आलं। या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर हे बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यात आलं आहे। तरीही बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाहीये।